डॉक्टर जे मगदूम कॉलेज विरोधात समस्त नागपंथी समाज आक्रमक। युवा सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहित जाधव यांनी व्यक्त केल्या तीव्र प्रतिक्रिया। डॉक्टर जे मगदूम कॉलेज यांच्या वतीनं जयसिंगपूरमध्ये काल फार्मासिस्ट डे साजरा करण्यात आला। यावेळी नाथ समाजाच्या भावना दुखवतील असं पथनाट्य सादरीकरण करून संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारे नवनाथांचे पथनाट्य सादर करून समस्त नाथ समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। या संदर्भात अखिल भारतीय नाथ संघटनेचे कोल्हापूर जिल्हा युवा सेना अध्यक्ष रोहित जाधव, त्याचबरोबर अखिल भारतीय नाथ संघटनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विकेश वाटकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता डॉक्टर जे मगदूम कॉलेज इथं नागपंथी डवरी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी अखिल भारतीय नाथ समाजाच्या वतीनं समस्त नागपंथी समाजाला विनंती करण्यात येते। पाहूया रोहित जाधव काय म्हणाले। जैन सर, नमस्ते, रोहित जाधव बोलतोय साहेब। काल जयसिंगपूरमध्ये फार्मासिस्ट साजरा करण्यात आला डॉक्टर जे कॉलेजच्या वतीने, आणि या फार्मासिस्ट डेमध्ये एक पथनाट्य सादर करण्यात आलं आणि आपण एक पोलीस प्रमुख म्हणून या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण उपस्थित होता। मी स्वतः चॅनलमध्ये या बातमीमध्ये बघितलेलं आहे। तर पण या बातमीमध्ये पथनाट्य सादर करण्यात आलं, त्याच्यामध्ये अलग निरंजन हा शब्द वापरून एक भोंदूबाबा दाखवण्यात आला। आणि अलग निरंजन हा शब्द आमच्या समाजाचं जे दैवत आहे नवनाथ, आणि त्यांच्यासाठी आम्ही वापरतो। अलग निरंजन आमचं दैवत आहे, नवनाथ आमचं दैवत आहे, आणि हा शब्द आपण वेगळ्या प्रकारे जे पथनाट्य वापरून आमच्या समाजाचा, आमच्या दैवताचा अपमान केलेला आहे। आणि या संदर्भात साहेब मी आपल्याला कॉल केलेला आहे। मी आत्ता कॉलेजचे जे प्राचार्य असतील, प्राध्यापक असतील, त्यांनासुद्धा कॉल केलेला आहे, आणि त्यांनी पूर्णपणे हात वर केलेला आहे की आम्हाला काही माहिती नाही आहे, आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साजरं केलेलं आहे। जर कॉलेजचे विद्यार्थी सादरीकरण करत असतील तर कॉलेजने सुद्धा दक्षता घेण्याची गरजेचं आहे की बाबा कॉलेज नेमकं काय करते, विद्यार्थी काय करतात। आज नवनाथांचा अपमान करतील, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्यावर पथनाट्य सादर करतील, आणि काही मनाला येईल ते तोंडात जे शब्द येतील ते त्यांनी बोलतील। मग ह्याला कोण काळजी घेणार। आज आपण एक जे म्हणून कॉलेज म्हणून एक मोठं कॉलेज, नावाजलेलं कॉलेज आहे कारण महाराष्ट्रामध्ये, आणि फार्मसी डे आपण साजरा करतो आहे। उद्या कॉलेजचे विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर मेडिकल क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे औषध देतील किंवा कोणत्याही प्रकारच्या मेडिसिन तयार करतील, आणि नंतर तुम्ही असंच म्हणणार आहात की बाबा आम्हाला माहिती नाही, विद्यार्थ्यांनी केलं। मग आपण प्राचार्य म्हणून आपली काय भूमिका आहे। त्यामुळे प्राचार्यांना मी फोन केला तर धर्मगुत्तीचे जे प्राचार्य असतील ते सुद्धा बोलले, जयसिंगपूरचे प्राचार्य असतील ते सुद्धा बोलले की आम्हाला काय माहिती नाही। त्यामुळं ज्यांनी हे पथनाट्य सादर केलं, ज्यांनी आमच्या समाजाच्या दैवताच्या आमच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत, त्यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांचं निलंबन व्हावं, हे आमची साहेब प्रामुख्यानं तुम्ही जयसिंगपूरचे पोलीस अधिकारी म्हणून, पोलीस निरीक्षक म्हणून आमची तुमच्याकडे एक मागणं आहे, आणि आपण व्यवस्थित या गोष्टीची काळजी घेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची आपण साहेब काळजी घ्यावी, आपण ट्रस्टींशी बोलून घ्यावे, हे आमची तुम्हाला नम्र विनंती आहे सर। धन्यवाद।